समझे क्या छोरी तू हसीनों करती क्यों बातें फितूरी, वो दिल की खुली यूं गाड़ी को मन के तू सिग्नल। मुझे बताओ जरा कह समझे क्या छोरी तू हसीनों करती क्यों बातें फितूरी, वो दिल की खुली यूं गाड़ी को मन के तू सिग्नल। मुझे बताओ जरा कह। मित्रांनो, आता जर तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। इंस्टाग्रामला हा व्हिडिओ आहे तो खूपच ट्रेनिंगला चाललाय, त्याच्यावरती जे ट्यूटोरियल आणले ना हा व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। आपण जो बीट मॉड्यूल दिलाय तो तुम्ही ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करायचं आणि इथून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन सिंपली त्यावरती क्लिक करायचं। तर हा जो आपला बीट मॉड्यूल आहे ना त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट द्या 1 2 3 अशा खूप साऱ्या बीट असतील तर सिंपली आपल्या इथे काय करायचं आहे, ह्याचे आपण बीट द्या जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड्यूल आहे तो स्प्लिट करायचा। पहिली बीट व्हायची ते कोड चेंज होते, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते। तर सिंपली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू, पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट आपण ते तुम्हाला कट करत न्यायचा आहे। इथून कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे असे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून आता आपल्या फोटो ॲड करायचे। त्यामध्ये फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली व्हिडिओची त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करायचं, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करू। तुम्हाला काय करायचं, सिंपली तुमचा जो ते फोटो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तिथे आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे आणि 2 बोटांनी सेट करायचा आहे। सेम प्रत्येक बीटला इथून प्रत्येक फोटो इथून ॲड करून घ्यायचा, एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा। तर मी काय करतो आता इथून सर्व फोटो इथून ॲड करून घेतो। इथून पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनॉस इथून स्प्लिट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिंपली मी इथून आता तुम्हाला इफेक्ट सांगेल त्याची नाव तुम्हाला वरती येतील, तिथून इफेक्ट सिलेक्ट करायचे, कोणते कुठे मिळून जातील मी सर्व सांगेल। तर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा, ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, याच्या पुढचे जे पण फोटो असतील त्याला आपल्याला सिंपली ट्रान्झॅक्शनमधले इथून इफेक्ट ॲड करायचे। तर सिंपली आपल्या हे जे व्हाईट कलरचं आहे ट्रान्झॅक्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। प्रोच ऑप्शनमध्ये येथून तुम्हाला आहे ना लुमिंग फ्लॅगचं जो फेड आहे तो सिलेक्ट करायचं आहे आणि सिंपली त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिंपली ट्विस्ट टर्न हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचं हा ट्रान्झॅक्शन आहे त्याला सिंपली आपल्याला क्यूबचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा, ट्रेनिंगमध्ये आणि प्रोमध्ये इथं मिळून जाईल। सिंपली त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे आपला तिथे यायचं आहे, त्या ट्रान्झॅक्शन आपल्याला सिंपली इथून हा जो आपला ट्रेंडिंगमधला इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तर सिंपली 4 नंबरला मिळून जाईल आणि नाही कोणता जर इफेक्ट आहे इथे तुम्हाला नाही मिळाला तर इथून सर्च करून तुम्ही ॲड करू शकता तो इफेक्ट, तुम्हाला नाव सर्व वरती मिळून जातील। सिंपली इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिंपली सेक 2चा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा, प्रोमध्ये मिळून जाईल। त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे आणि सिंपली इथे तुम्हाला ट्रेनिंगमध्येच सेक डाऊनचा जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिंपली ट्रेनिंगमध्येच लुमिन फ्लॅगचा जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिंपली मुवमेंटमध्ये तुम्हाला आहे ना सिंपली क्लिप अँड झूमचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्या मुवमेंटमध्येच स्नॅप झूमचा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्या सिंपली मुवमेंटमधला सिंपली झूम स्वीप हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला सिंपली आपल्या मुवमेंटमधलाच रोटेट CCW2चा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन त्याला आपल्या सिंपली ट्रेंडिंगमधलाच लुमिन फ्लॅगचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला मुवमेंटमधला सिंपली फ्लॅगचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्या सिंपली प्रोमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल, सिंपली तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनला सिंपली आपल्याला आहे ना सिंपली मुवमेंटमध्ये येऊन बॅक ड्रॉपचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला मुवमेंटमध्ये येऊन सिंपली इथून हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिंपली आहे ते आता आपल्या पहिल्यांदा यायचं आहे, आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं आहे जिथून आपण स्प्लिट केला आहे तिथे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येतो तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसरा आणि तिसरा फोटोला ठेवायची। ठेवल्यानंतर सिंपली इथे आपल्याला आता काय करायचं आहे,
हा जो आपला 14 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू हाच इथून इफेक्ट ॲड करायचा जो आता येते आपण पहिल्या इनपुट म्हणजे दुसऱ्या फोटोला आणि तिसऱ्या फोटोला केला तोच इफेक्ट इथून आपल्या हा जो 14 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्या फोटोला त्या फोटोपासून आपल्याला सिम्पली 17 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे त्या फोटोला ठेवायची लेंथ. त्याच्यानंतर सिम्पली ते आपल्याला काय करायचं 7 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे तिथे यायचे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3D राऊंड इथून स्लाइड करायचं. ह्याची इफेक्टची लेंथ असेल 7, 8 आणि 9 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली पहिले इनपुट यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू इथून आहे ना सिम्पली सर्चवरती क्लिक करायचं. गर सिक्रेटचं जो फेड आहे सर्च करून पहिला हा जो फेड आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून स्लाइड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ आहे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.